हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. मी शिवानी स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा जो ब्लॉग आहे तो आमच्या कॉलेज फेस्टचाच आहे. त्यातला जो आमचा आर्ट फेस्ट होतं ते डे 1 कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी थोडंसं कॉलेजचं डेकोरेशन तुम्ही बघून घ्या. या पहिले मी तुम्हाला होताना तर डेकोरेशन दाखवलेलं आहे. डेकोरेशन करताना वर्क इन प्रोग्रेस त्याची अपडेट दिलेली आहे. पण आज फेस्टचा पहिला दिवस होता, म्हणजे टेक्नोडियनचा पहिला दिवस होता आणि त्याचं हे डेकोरेशन कंप्लीट झालेलं होतं. म्हणजे समोरचं तरी डेकोरेशन कंप्लीट झालेलं होतं आणि बाकीचं मागचं चालू होतं. हे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला फोटोबूथ दाखवते. खरं तर कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडलं, कोणी म्हणतं लग्नाचा फील येत आहे वगैरे. आणि त्यानंतर टेक्नोडियन ते लोगो आहे आमच्या इव्हेंटचा आणि नाव #टेक्नोडियन25. हे सुद्धा बनवलेलं आहे माउंट बोर्डपासून, जसं आम्ही स्क्विड गेम बनवलं होतं आमच्यासाठी ते, पण हे आम्ही बनवलेलं नाही आहे. कसं वाटतं आहे तुम्ही नक्की सांगा. आणि इथे असं काहीतरी पडलं होतं तर मी दाखवत होती की असं ठेवायला पाहिजे होतं किंवा असं ठेवायचं आहे, त्यांनी ते तसंच ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे आणि तो लोगो कसा वाटतो आहे तो ते मात्र नक्की सांगा. त्यानंतर हे फोटोबूथ आणि जे डेकोरेशन आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. फूड स्टॉल्स लागणार होते, त्याचे डेकोरेशन चालू होतं. आणि मागे जे तुम्हाला रेड येलो कॉम्बिनेशनमध्ये दिसतंय ते राधा अँड रॉक्सचं होतं. आणि इकडे सुद्धा डेकोरेशन होतं थोडंफार मेन बिल्डिंग समोर, तिथे ॲडमिन बिल्डिंग आहे त्यासमोर. त्यानंतर इथे साईनबोर्ड्स लावलेले आहेत, जे काही इव्हेंट आहेत ते दाखवणारे साईनबोर्ड्स आहेत. आणि हे सुद्धा बनवलेले आहेत मार्करनी वगैरे कलर करून आम्ही ते सगळं लिहिलेलं आहे. आणि ही ट्री मागच्या वेळेस पण होतं. हे आपला जो कापड असतो कॅनव्हास त्यावर पेंट केलेलं आहे. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटच्या समोरचं आहे, जे मी तुम्हाला दाखवते. डेकोरेशन कंप्लीट झालेलं नाही आहे. आमच्या डिपार्टमेंटचं फेस्टचं डेकोरेशन व्हायचं आहे. बाकी टेक्नोचं जे कॉलेज लेवलवरचं ते ऑलमोस्ट डन झालेलं आहे. त्यानंतर इथे आमचं कॉलेज फेस्टचं डेकोरेशन चालू झालेलं आहे. इथे सगळे डिस्कस करत आहेत काय करायचं असं, म्हणजे ठरलं होतं पण तरी लास्ट मोमेंट डिस्कशन बाकी होतं ते चालू आहे. त्यानंतर इथे शीट्स वगैरे आहेत, जे की सगळ्या हँडमेड्स आहेत. काही आमच्या आहेत, काही आमच्या सिनियर्सच्या आहेत, काही ज्युनियर्सच्या आहेत. आणि या सगळ्या हँडमेड आहे. वॉटर पेंटिंग वगैरे सुद्धा हँडमेड आहे. आणि तुम्हाला या शीट्स वगैरे वर्क कसं वाटतं हे तुम्ही नक्की सांगा. इथं सर्व मिळून डिस्कस करत होते कोणती शीट लावायची, कोणती नाही लावायची. त्यांचं सर्व डिस्कशन चालू होतं आणि माझं व्हिडिओ क्लिप घेणं चालू होतं. त्यानंतर हे वॉटर कलरमध्ये आहे. त्यानंतर इथे आम्ही सकाळी डेकोरेशन केलेलं होतं, जे की काल राहिलेलं होतं. त्याचे दाखवत आहे. हा गेम आहे, स्क्विड गेम थीमचे डेकोरेशन केलेलं आहे माउंट बोर्डने वगैरे. इथे काउंटर्सची तयारी चालू आहे. आपापल्या काउंटरची जबाबदारी होती. आणि हे गेम गिफ्ट बॉक्सेस आहेत, जे आम्ही आधी बनवले होते, फक्त त्यामध्ये गिफ्ट टाकायचे राहिले होते, तर हे त्या दिवशी वेळेवरच टाकून घेतात. जो गेम जिंकेल स्क्विड गेम त्यासाठी हे गिफ्ट होतं, म्हणजे त्यांच्यासाठी गिफ्ट होतं. सिम्पल एक पेन आणि एक टॉफी होती, बाकी काही नाही. तुम्ही बघू शकताय. गिफ्ट बॉक्स पण आम्ही स्वतःच बनवले होते. कसे वाटतात काय सांगा. आणि इथे सगळी काउंटरची तयारी वगैरे, कलर वगैरे पडलेले होते. आणि इथे रिफ्रेशमेंटसाठी ॲज युजल टिपिकल महाराष्ट्रीयन रसना बनवणं चालू आहे.
त्यानंतर हे चालू व्हायचं होतं, पण आमचे ज्युनियर्स आपल्या डिपार्टमेंटचं आहे, आपलेच लोक आहेत म्हटल्यावर विचार न करता बसून गेली. तर हे कोणी फेस पेंटिंग करतं आहे, कोणी टॅटू बनवतं आहे. हे सगळं टेम्पररी आहे, परमनंट काही नाही आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तर असे टॅटू वगैरे आपण आपल्या घरी काही प्रोग्राम वगैरे असला त्यासाठी पण बनवू शकतो. त्यानंतर हे मी तुम्हाला आता एक काउंटर दाखवते आणि त्या काउंटरवरची लागणारं त्या काउंटरवर सामान त्यासाठी काय लागतं हे सगळं झालेलं होतं जमा, ते दाखवते. हे बघा, मेहंदी, फोन चार्म वगैरे, फोन केस पेंटिंग हे होतं. आणि ह्या परत शीट्स आहेत, ही ब्लॅक प्रिंटेड शीट आणि व्हाईट पेन असं आहे. मोठी दाखवते तुम्हाला. यामध्ये वेगवेगळे शीट्स आणि वेगवेगळे रेंडरिंग टूल्सचा वापर करून या शीट्स बनवलेल्या आहे. सगळ्या सेम शीट्स नाही आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला ओव्हरऑल डेकोरेशन झाल्यावर दाखवते. हे तिकीट काउंटर आहे, इथनं एंट्री होती आमची. गोल्डन आणि सिल्वर असे 2 तिकीट्स ठेवले होते. त्यानंतर ही अदर डिपार्टमेंटची फॅकल्टी आहे. परत स्टेज दाखवते आहे, त्यासाठी सॉरी, पण बघून घ्या. यानंतर कदाचित हे अनुभवायला आम्ही या कॉलेजमध्ये नसणार, त्यामुळे मला या सर्व मेमरीज सेव्ह करायच्या होत्या. त्यामुळे खरं तर मी हा ब्लॉग टाकते किंवा हे सगळं करते. कॉलेज मेमरी सेव्ह करायची गॅलरी म्हटलं तरी चालेल माझ्यासाठी. यूट्यूब आहे सध्या तरी. त्यानंतर इथे आमचे ज्युनियर आहे, तिथे फोनचे आमचा स्टॉल झाला ना, तिथे त्या सर्व फॅकल्टीज आहेत आमच्या, त्या बघत होत्या. खूप छान होतं आणि त्यांनाही आवडलं, त्यामुळे त्यांनी ते घेतलं. त्यानंतर मी पुढे जास्त काही शूट केलेलं नाही, कारण वेळ नव्हता, कामं होती भरपूर, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती पार पाडायची होती. तर एवढाच होता, हेच मी शूट केलं. त्यानंतर संध्याकाळी मी एन्जॉय वगैरे करण्यासाठी थोडं गेलं. ती लास्ट क्लिप आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मेमरीज कशा वाटतात ते सुद्धा सांगा. बाय.